पत्रकारितेत डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करा. कला दिग्दर्शक संतोष सखंद. दयानंद कला महाविद्यालयात डिजिटल पत्रकारिता कार्यशाळा संपन्न. पत्रकारितेत पत्रकारांनी सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, वेब आदी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा असे आवाहन चित्रपट कला दिग्दर्शक व प्रशिक्षक संतोष सखंद यांनी लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयात आयोजित डिजिटल पत्रकारिता कार्यशाळेत केले. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व भारतीय संविधानाचे पूजन करून करण्यात आली. लातूर येथे भारतीय पत्रकार संघ, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ, दयानंद कला महाविद्यालय लातूर आणि आंबेडकराईट फिल्म मेकर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी डिजिटल पत्रकारिता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर अंजली जोशी या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर श्याम टर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मंचावर लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी मसलगेकर, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक सचिव तथा भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय परळकर आदींची उपस्थिती होती. या कार्यशाळेत प्रसिद्ध कला दिग्दर्शक व प्रशिक्षक संतोष सखंद यांनी प्रशिक्षणादरम्यान डिजिटल पत्रकारितेतील कॅमेरा, अँगल, प्रभावी व्हिडिओ निर्मिती, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, यूट्यूब व फेसबुक, इंस्टाग्राम, वेबवरील कंटेंटची मांडणी, प्रेक्षक संख्या वाढवण्याच्या पद्धती, लाईक, सबस्क्राईब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील यशस्वी उपस्थितीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेला पत्रकार गंगाधर डिगोळे, राजकुमार गुडाप्पे, सीतम सोनवणे, DL वाघमारे, राम रोडगे, मारुती माने, शिवाजी कांबळे, खंडेराव देडे, शिरीषकुमार शेरखाने, सुनील कांबळे आदींसह लातूर येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय परळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केले. तर आभार पत्रकार अमोल घायाळ यांनी मानले. प्रत्येक कॅमेरा लावल्या त्याच्यामध्ये हा माणूस जो आहे ब्लर झाला. आता तोच फोकस ज्यावेळेस इथं वळवला त्यावेळेस ही गोष्ट फोकस झाली आणि पाठीमागचा माणूस ब्लर झाला आणि ही लाईट पण ब्लर झाली. तर हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला त्याच्यापैकी नेमकं दाखवायचंय का, कुणाला दाखव. म्हणजे फोकस एका माणसावर दुसऱ्या माणसावर जातो, दुसऱ्या माणसावर तिसऱ्या माणसावर जातो. याला म्हणतात फोकस टिल्ट आणि शिफ्ट. याला म्हणतात फ्रेमिंग. आता ह्याला कॅमेऱ्याच्या भाषेत किंवा आणि सिनेमाच्या भाषेत सिंगल शॉट, 2 शॉट, 3 शॉट अशा पद्धतीचे वेगवेगळे शॉटची नावं दिली. त्यास एक माणूस माझा शॉट लागतो त्यास तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. म्हणजे तो जो कॅमेरा लागलाय ना, तो कॅमेरा म्हणजे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू, कारण मी दिसतो तुमच्याकडे. पण जे मला आता इथून दिसतंय ते माझा पॉइंट ऑफ व्ह्यू. माझ्या एवढा मूल्य मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे आभार. आमचे संबंधीय मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवाचे आभार. डॉक्टर अंजली मॅडमचे आभार, त्यांनी अध्यक्ष आल्या होत्या, अध्यक्ष होत्या. त्यांचं नॉर्मल. ओके, आता हा तसं सांगा. आता हा नॉर्मल फोटो आहे. याला थोडंसं इनहॅन्स जर मी केलं म्हणजे वेगळ्या पद्धतीने काढला